श्री स्वामी समर्थ. तर आज एकदम टेस्टी आणि खूप सोपी वांग्याची भाजी करूयात. तर याच्यासाठी एका ताटामध्ये मी थोडंसं सुकं खोबरं किसून घेतलं आहे, आलं लसूण घेतलं आहे, एक टोमॅटो चिरून घेतला आहे, एक कांदा घेतला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि नंतर इथं मी 4 ते 5 वांगी घेतले. तर या वांग्यांना मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलं, त्याचे काटे काढून घेतले. नंतर आता त्याला मी चिरून घेणार आहे. तर आतमध्ये खराब आहेत का नाही ते बघण्यासाठी याला मी थोडंसं असं फोडूनसुद्धा बघितलेलं आहे. तर सगळीच वांगी मी अशी चिरून आणि फोडून बघितली. नंतर इकडे एका फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं. तर आता या तेलावरतीची सगळी वांगी मी एका साईडनं मस्त अशी परतून घेणार आहे. तर वांगी परतत आहे तोपर्यंत आपण मस्त असं वाटण बनवूयात. तर कुठलीही भाजी किंवा रेसिपी करताना त्याचं वाटण जर फ्रेश असेल ना त्याची चव खूप छान लागते. तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सुकं खोबरं, आलं, लसूण, कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर टाकून याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं. तर याचं वाटण बनवून झालं तोपर्यंत इकडं वांगीसुद्धा एका साईडनं मस्त अशी परतलेली आहेत. तर याचा दुसरी साईडसुद्धा आपण परतून घेऊयात. तर खरपूस रंगावरती ही वांगी छान परतलेली आहेत. तर आता पलटी करून दोन्ही साईडनं मस्त अशी खरपूस ही वांगी परतून घ्यायची आहेत. तर वांगी परतून झालेली आहेत, मस्त तुम्ही बघू शकता. तर आता ही वांगी परतलेली वांगी एका ताटामध्ये काढून घ्यायची. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. तर आता ही वांगी एका ताटामध्ये काढून झाल्यानंतर याच पॅनमध्ये मी आणखी पळीभर तेल घातलं. तेल गरम झालं की याच्यामध्येच मी थोडीशी मोहरी घातली. मोहरी तडतडली की याच्यावरती थोडंसं जिरं घालायचं आणि नंतर थोडंसं हिंग घालायचं. तर आता याची खमंग फोडणी झाली की याच्यावरती हे जे आपण अगोदर कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीरचं वाटण बनवून घेतलं होतं ते वाटण यात फोडणीवरती टाकायचं आणि त्याला छान असं परतून घ्यायचं. तर हे वाटण मी तेल सुटेपर्यंत छान परतून घेतल्यानंतर आता याच्यामध्येच मी पावडर मसाले टाकणार आहे. तर याच्यामध्येच हळद, लाल तिखट, काळं तिखट, 1 चमचाभर धना पावडर टाकली. तर आता हे मसालेसुद्धा या वाटणामध्ये मी मस्त असे परतून घेणार आहे. आता मसाले आणि वाटण परतलं की याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आणि हा मसाला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घ्यायचा. तेल सुटलं की आता याच्यामध्ये जे आपण अगोदर वांगी परतून घेतली होती ती वांगी याच्यावरती टाकायची. नंतर चवीपुरतं मीठ घालायचं. याच्यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजलेल्या. तर आता हे सगळं साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्येच मी आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे. तर पाणी घातल्यानंतरसुद्धा ही वांग्याची भाजी मी 2 ते 3 मिनटं छान अशी शिजवून घेतलेली आहे. तर वांग्याची भाजी अगदी तेल सुटेपर्यंत मस्त अशी शिजलेली आहे. तर खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करा. तर आता भाजी शिजल्यानंतर वरतून अशी मस्त फ्रेश कोथिंबीर टाकायची आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची. तर ही वांग्याची भाजी चपातीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. तर थोडंसं वेगळं आणि खायलासुद्धा चवीला खूप भारी लागते. तर एका ताटामध्ये काढून घ्यायची आणि मस्त भातासोबत, भाकरीसोबत एन्जॉय करा. तर कशी वाटली वांग्याच्या भाजीची एकदम साधी आणि सोपी रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एकदम साध्या, सोप्या आणि खूप टेस्टी रेसिपीमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघत आहात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.